राज्याचे सकाळी 6 वाजेपासून कामाला लागणारे उपमुख्यमंत्री अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आज खास करून ज्यांची सभा खरं म्हणजे नांदेड शहरात होती, पण प्रतापदादाच्या आग्रहाखातर आज आपल्या नांदेड दक्षिण आणि लोहारखंडाच्या बॉर्डरवर येऊन सभा घेत आहेत असे लोकसभेतील आमचे संसद रत्न आणि युवकांचे नेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आत्ताच व्यासपीठावरून जे गेले ते लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मोठे भाऊ सन्माननीय प्रतापदादा पाटील चिखलीकर, विधानसभेचे नांदेड दक्षिण भागाचे उमेदवार श्री आनंदरावजी बोडारकर, सन्माननीय राष्ट्रवादीचे जीवनदादा घोगरे, शिवसेनेचे सन्माननीय जिल्हा प्रमुख आमचे विनय पाटील, राजाभाऊ कुंटूरकर, वसंत सुगावे, व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठा समाज संघटनेचे, राष्ट्रवादी, रिपाई आणि सर्व पक्षांचे, भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ताई सर्वांचं नाव घेत नाही, आमची लेख प्रणितीताई, समोर उपस्थित असलेले या सर्वांवर व्यासपीठांच्या वर बसलेल्या उमेदवारांवर प्रेम करणारी मंडळी, तुमच्या समोर नतमस्तक होतो, मानाचा मुजरा करतो. सर्वप्रथम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो की आपल्या 4 ते 5 सभा दुसरीकडे होत्या, परंतु त्या सगळ्या रद्द करून खास आमच्या आग्रहाखातर आज आपण लोहारखंडार आणि नांदेड दक्षिणसाठी ही सभा घेतलेली आहे. तिथून परत रात्री 9 वाजता जाऊन त्यांना मुंबईला सुद्धा प्रकाश सुर्वे यांच्यासाठी सभा घ्यायची. डॉक्टर साहेब, आमचं राजकारणातलं डॉक्टर साहेब आमच्या दोघांचं एक नातं आहे. तुम्हाला सांग, 2009 साली इथं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद होतं, दोघेही पराभूत झाले. 5 वर्ष दुःख एकत्र सादर करतो. 2014 साली दोघेही आमदार झाले. मला त्यावेळेस मोठी मदत चिखलीकर साहेबांनी केली. 2019 साली त्यांनी मला जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं, हिंगोलीमध्ये. मी तिकडून खासदार झालो, ते इकडून खासदार झाले. म्हणजे नातं असं अतूट आहे, दोघं बरोबर प्रवास चालू आहे आमचा. त्याच्यानंतर 2024ला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली, मलाही तुम्ही घोषित केली आणि पुन्हा काढून घेतली 8 दिवसात. तेही घरी बसले, मी घरी बसलो. आता 6 महिने आम्ही कसे काढले आम्हाला माहित. परंतु एकनाथ शिंदे साहेब एक कार्यकर्त्यांवर लक्ष देणारा माणूस, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मला शब्द दिला होता की पत्नीला तिकडे उभं कर, काय रिझल्ट लागेल ते लागू दे, तुला काय वाऱ्यावर सोडणार नाही. आणि मला विधान परिषदेवर साहेबांनी, नुसतं विधान परिषदेवरच घेतलं नाही, हळद संशोधन केंद्र वसमतला 850 कोटी रुपये दिले आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा सुद्धा दिला. त्याच्यामुळे प्रतापदादा, आपण मस्करीत नेहमी सांगतो की जाताना तिरंग्यामध्ये जायची आपलं तर माझी तर सोय झालेली आहे. त्याच्यामुळं आता बरोबरीचा प्रवास आहे आपला. आता मी तर कॅबिनेट मंत्री झालो, तर तुमचं कॅबिनेट मंत्रीपद आता राहिलेलं आहे. मी श्रीकांत दादाला विनंती करतो की आमच्या मोठ्या भावाला सुद्धा आता यावेळेस 100% तुम्ही एकदा सहकार्य करा आणि माझ्याबरोबर त्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्री पद द्या. म्हणजे आमची जी राम लक्ष्मणाची जोडी आहे ते पुढे कार्यरत राहील. परंतु आठ एक आहे प्रतापदा, ते बाजूला बसलेल्या आनंदरावला तुम्हाला ओटीत घ्यावं लागेल आणि तरच, कारण नांदेड दक्षिण मध्ये तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे. आणि निश्चित 2014 साली त्यांनी मला मोठी मदत केली आणि त्यांच्यामुळे त्या काळामध्ये मी आमदार झालो. ते काय मला कबूल करायला कुठलीही लाज वाटत नाही, त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे. आता त्यावेळेस त्यांचा गैरसमज झाला. मंत्रीपद अर्जुन खोतकरांना भेटलं, सिनियर होते. काही लोकांना वाटलं की हेमंत पाटलांनी विरोध केला. मी काही विरोध केला नव्हता. त्यांना कॅबिनेट करा म्हटलं, मला राज्य करा म्हटलं. पण ते आता उद्धव साहेबांचं सरकार होतं, अजब तुझे सरकार उद्धव गाणं आहे, तसं ते अनुभव तुम्हाला आला सगळा. आणि त्याच्यामुळं तुम्ही काय त्यावेळेस ती मंत्री होऊ शकले नाही. आणि थोडस जरा आमचं तिथून जरा गाजगीत चालू झाली. 2016 साली या भागाचा कारखाना चालू झाला पाहिजे.
कारण हा बॉर्डर आहे. मडकी म्हणून इथं बाजूला गाव आहे, ते नांदेड दक्षिण मतदारसंघात. हा कारखाना साहेबांच्या मतदारसंघात 22 वर्षापासून वास्तू बंद आहे. 50 वर्षापूर्वी कैलासवासी शामराव कदमांनी हा कारखाना चालू केला. बारूळचं आमचं डॅम इथं बाजूला 50 वर्षापासून चालणारी साईड, बाजूला गोदावरी नदी आहे, 80 किलोमीटरचं बॅकवॉटर आहे. आणि अशा वेळेस आमच्या या कोरडवाहू असलेल्या या भागाला एक ताकद या कारखान्याच्या रूपानं होती. एक कामधेनू म्हणून हा कारखाना आमचं ओळखलं जायचं. इथली सगळी चाकद चालायची. मोठ्या प्रमाणामध्ये ऊस इथं पिकवल्या जायचं. एकरी लाखो रुपये शेतकऱ्याच्या घरात इथं जायची. काय राजकारण झाले ती काही आता इथं चर्चा करायची वेळ नाही. परंतु त्यावेळेस त्या उद्देशानं कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून टेंडर भरून तो कारखाना विकत घेतला. 4 वर्ष आम्ही दोघांनी भांडणं केले आणि भांडणं करून 2019 साली पत्नी उभी राहिली, पत्नी पराभूत झाली. दादांना आमच्या खुलेआम विरोध केला. त्यावेळेस राजकारण केलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. मी एकनाथ शिंदे साहेबाचा कार्यकर्ता. त्यांनी मोठ्या मनानं सांगितलं की हेमंत पाटील 2 पावलं पाठीमागे आलं पाहिजे. म्हणून मी परवाच्याही आपल्या सभेमध्ये आलो. 2-3 वर्ष आपलं बोलणं भाषणही बंद होतं, परंतु मी 2 पावलं पाठीमागे आलेलं. आता जे काय करायचं ते दोघं मिळून करून पुढे जाऊ. तुम्हाला यापूर्वीही मी म्हटलं, तुम्हाला कारखाना पाहिजे असेल तुम्हाला कारखाना मी देऊन टाकतो. इथं सर्वांच्या साक्षीने सांगायला तुम्ही चालू करा. माझी काही दान आहे. तुम्हाला माहित आहे की मी मागच्या 2 वर्षापूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघातला पोफाळी कारखाना चालू केला. कैलासवासी वसंतराव नाईकांनी आणि त्याच वेळेस कैलासवासी शामराव कदमांनी 2 कारखाने, तो एक विदर्भात आणि हा मराठवाड्याचा पहिला कारखाना चालू झाला. 8.5 वर्षापासून तो कारखाना बंद होता, परंतु आपण सगळ्यांनी ताकद दिली. शिंदे साहेब माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि कारखाना नुसता चालू केला नाही तर 2600 रुपये एक ठोक एक रकमी शेतकऱ्यांना दिली. मागच्या वर्षी 60 कोटी रुपये तिथे शेतकऱ्यांना वाटते. अनेक साखर सम्राट आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत. कुंटुरकर साहेब सुद्धा इथं बसलेले. कुंटुरकर साहेब सुद्धा मला म्हणाले की एवढे भाव तुम्ही कसं काय द्यायला लागले, कारण बाकी साखर सम्राटांनी नांदेड जिल्ह्यात 2100 रुपये भाव दिला. परंतु शिंदे साहेबांची ताकद पाठीमागे होती आणि ती ताकद आजही आहे आणि उद्याही पाठीमागे राहील हे आपल्याला सगळ्यांना इथं अभिमानानं सांगतो. आणि तेव्हा आपल्याला विनंती आहे की आमची ही कामधेनू सुरू झाली पाहिजे. त्याच्यामुळं मागचं जे काही राजकारण झालं ते सगळं मी विसरून गेलेलं. आता आनंदराव बोंडारकर उमेदवार आहेत, त्यांना तुम्ही थोडी ताकद तुमच्या सोनखेड भागातून दिली तर निश्चित आनंदरावला एक बळ मिळणार आहे. तुम्ही लोकसभेचे नांदेडचे संसद सदस्य होतात. शहरामध्ये तुम्हाला मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे. त्यांनाही आपण सांगितलं माझ्यासमोर, परंतु ते अजून सुद्धा कामाला लागले नाही. तेव्हा आपल्याला हात जोडून नम्र कळकळीची विनंती आहे की बेरजेचं राजकारण आम्ही करायला लागलो, बेरजेचं राजकारण आपण सुद्धा सुरू करा. आजचा मेळावा हा स्नेह मिलन मेळावा आणि खऱ्या अर्थानं स्नेह मिलन आम्ही स्नेहभोजन ठेवलं सगळ्या माणसांचं. आज दत्तगुरूचं इथं खाली आमचे चेअरमन अजय देशमुख सरसंकरांनी दत्तगुरूचा भंडारा ठेवला. भंडाऱ्याचा लाभ आपण घेतला नाही सगळ्यांनी. तर या सगळ्या जनतेची इच्छा आहे की राम लक्ष्मण परत एका व्यासपीठावर आले पाहिजे. हातात हात घालून पुन्हा एकदा जिल्ह्याचं राजकारण पुढे गेलं पाहिजे. आपण दोघांनी हातात हात घातला तर निश्चित तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये तिसरी ताकद डोक्यावरती काढणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्याला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एक मन मोठं करून आपल्याला दोघांना पुढे जावं लागणार आहे. यावेळीची उमेदवारी परत एकदा माझ्या पत्नीला साहेबांनी देऊ केली होती, परंतु प्रत्येक वेळेस आपल्या घरातला माणूसच मोठा झाला पाहिजे ही काय माझी धारणा नाही. कैलासवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लहानाचं मोठं केलेले आम्ही कार्यकर्ते होतो. आणि शिंदे साहेबांनी सांगितलं, त्यांना ज्या समोर मांडलं मी की आनंदराव बोंडारकर यांचे वडील 40 वर्षापासून शंकरराव पैलवान तिडके ते आमच्या भागातले मोठे मल्ल होते. नांदेड शहरात दंगलीचा मोठा इतिहास होता. जेव्हा जेव्हा दंगली व्हायच्या त्यावेळेस स्वतः तलवारी हातामध्ये घेऊन ते चौपड्या भागामध्ये उभं राहायचे. आणि आज त्यांचा मुलगा जिल्हा प्रमुख, सरपंच, जिल्हा परिषदेला थोड्या मतानं पराभूत झाले. आणि समाजामध्ये काम करत असताना अशा कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली तर निश्चित ग्रामीण भागातला हा जो आमचा बहुजन समाज आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीमागे उभं राहील. आणि शिंदे साहेबांनी ते मान्य केलं आणि आज एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उमेदवारी शिंदे साहेबांना दिलेली आहे. आणि निश्चित आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आज नांदेड शहरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब 24 तासापैकी 22 तास काम करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पहिल्यांदा लाभलेला आहे. आम्ही वरच्या बंगल्यावर जातो. या नांदेड जिल्ह्याला प्रतापदादा
5दा मुख्यमंत्रीपद भेटलं. त्या काळात तुम्ही वर्षावर गेले असाल, आम्हाला तर काही योग मिळाला नाही, आम्ही लहान कार्यकर्ते होतो गावकुसातले. परंतु मला वाटते वर्षावर जेवणाचा योग काही त्या काळामध्ये कोणाला आलाय मला असं आठवत नाही. पण आज 1000 माणसं, तुम्ही रात्री 11 वाजता जा 12 वाजता जा, 1000 माणसं वर्षा बंगल्यावर असतात आणि प्रत्येक माणूस जेवून गेला की नाही याची खबरदारी आमचे डॉक्टर साहेब, त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या घरातली माणसं घेत असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला जेव घालणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलेला. 5 वाजू द्या पण शेवटचा कार्यकर्ता त्याचं काम ऐकून घेतल्याशिवाय मुख्यमंत्री झोपत नाही, अशा पद्धतीचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला पहिल्यांदा लाभलेला आहे. आमच्या लातूरची एक मुलगी, जी मुलगी फीस भरू शकली नाही म्हणून तिने आत्महत्या केली, मुख्यमंत्र्याला चिठ्ठी लिहिली. सर्वसामान्य बहुजन समाजातल्या घरातली पोरगी होती की बे 50% फीस तर आपण माफ केली, परंतु 50% पैसे भरायला माझ्याकडे नाहीत म्हणून मेरिटमध्ये आलेली ती पोरगी तिने आत्महत्या केली. आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, हा निर्णय घेतला की 100% या मुलींची फीस माफ करून टाकली. अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसासाठी निर्णय घेणारा पहिला मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे. बांधवांनो, या गावातला येसकर असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, यांच्याबद्दल आजपर्यंत कोणी निर्णय घेतले नव्हते. आमची खिचडी शिजवणारी बाई असेल, अंगणवाडी सेविका असेल, बालकताई असेल, यांच्याबद्दल कोणी निर्णय घेतले नव्हते. ग्राम रोजगार सेवक इथं आले होते, आमच्या डॉक्टर साहेबांना मोठा मेळावा, 30,000 लोकांचा मेळावा तिथं घेतला. हे ग्राम रोजगार सेवक गेल्या 18 वर्षापासून बिनपगारी कुलाधिकारी होते, सरकारी अधिकारी तर त्याला पगार नव्हता. अशा लोकांना 10,000 15,000 पगार यांनी चालू. तर महाराष्ट्राच्या गावकुसातला शेवटचा जो घटक आहे त्या घटकासाठी काम करणारा असा हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेला आहे. आज आमची लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली. सर्वसामान्य महिलेच्या घरामध्ये आज 1,500 ते 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला सांगतो या निमित्तानं चाललेले. महिला एक स्वावलंबी स्वाभिमानी महिला, त्यांना एक जगण्याचं साधन या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उभं करून दिलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आज द्यायचे या जागा निवडून दिल्यानंतर निश्चित आपला भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब 80 किलोमीटर आमच्याकडे गोदावरी आहे, परंतु त्याचं पाणी आमच्या या कंधार लोहा भागामध्ये येत नाही. त्याच्यासाठी कॅनलची व्यवस्था, सिंचनाची व्यवस्था आमच्या सोनखेड भागामध्ये जर झाली, कारण आपण देणारे आहात. मी हिंगोलीमध्ये खासदार असताना आपण पेनगंगेवरती 7 बंधारे आणि पूर्णा नदीवर 4 बंधारे दिले. 4,000 कोटी रुपयाची कामं बालाजी पाटील आमच्या डॉक्टर साहेबांना तिथे दिली. नुसते कामं घोषणा केली नाही, त्याच्या वर्क ऑर्डर झाल्या, आता कामं सुद्धा चालू झाली. 1,00,000 एकर जमीन हिंगोली लोकसभा मतदारसंघातली येत्या 2 वर्षाच्या मध्ये सिंचनाखाली येणार आहे. म्हणून आमचा हा डोंगर दऱ्यातला भाग आहे, इथले सीताफळ फार प्रसिद्ध आहेत, अतिशय गोडवा. प्रतापदादाचा जसा स्वभाव आहे, गोड बोलतात आणि त्या पद्धतीचाच गोडवा इथल्या सीताफळाचा आहे. परंतु गोड बोलूनच नाही, सागता सुद्धा आलं पाहिजे, ही सुद्धा आमची भावना आहे. ती चव आमच्या आनंदरावला द्या एकदा, म्हणजे त्यांना सुद्धा कंधारचे सीताफळ खाण्याचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु अनेक वर्षापासून तुमची मागणी आहे, आपण दोघं विधानसभेमध्ये असताना सीताफळाचं केंद्र इथं झालं पाहिजे, ही तुमची मागणी मी वारंवार त्या विधानसभेमध्ये मी ऐकत होतो. परंतु आता त्या सरकारनं केलं नाही. देणारं सरकार बसलेले, तुमचे फडणवीस साहेबांशी चांगले संबंध, अजितदादांशी संबंध आहेत आणि शिंदे साहेबांचे तर तुम्ही लाडके आहेत. तर मला वाटते परत एकदा जर मागणी केली, डॉक्टर साहेब ते 100% लाड सगळ्यांचे पुरवणारे अशी माणसं आहेत, तर ते पुरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचा हा जो डोंगराळ भाग आहे साहेब, भारूळचं इथं मोठं धरण आहे, मन्याडचं धरण आहे. एक MIDC साठी आपल्या भागामध्ये जमिनी फार करोडो रुपये एकरचे आहेत. आम्ही तुम्हाला इथं फुकट भाव 50-50 हजार रुपये, लाख रुपयांना हजारो एकर जमीन दिली. एखादी 5 स्टार MIDC आमच्या या माळेगाव पासून या लोहा कंधारच्या माळावरती इकडे तुम्ही 1,000, 2,000, 5,000 एकर जाहीर करा आणि काहीतरी करून इकडे MIDC आणा, म्हणजे आमचा जो काही ओसाड भाग आहे तो सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण केवळ लेबर पुरवणारे म्हणून आम्ही इथले प्रसिद्ध झालेले आहोत. खूप काय आता बोलत नाही, कारण तुम्हाला काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे. शेवटची विनंती आपल्याला सगळ्यांना एकच आहे की वरती लोकसभेसाठी संतुकराव आमचे गेले, परंतु संतुकरावचं कमळ आणि आमच्या दादाचं घड्याळ आणि आनंदरावचं धनुष्यबाण ही निशाणी तिन्ही लक्षात ठेवायची आहे आणि सर्वांनी आमच्या या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो. आणि येत्या 2 वर्षामध्ये प्रतापदादा तुम्ही मला मदत करायची, मी तुम्हाला मदत करतो. 2 वर्षाच्या आत ही जी कामधेनू आहे ती चालू करण्याचा शब्द तुम्हाला देतो आणि निश्चित शेतकऱ्याच्या घरामध्ये सोन्याचे दिवस येतील एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.